कल्याणकरांचं अभिनंदन करायचं ते भाग्यवान आहे, खूप भाग्यवान आहे. यासाठी म्हणतो मी की मगाशी त्यांनी उल्लेख अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याच्या विषयी उल्लेख केला. मला थोडी त्यांनी केलं चांगली गोष्ट, मी तक्रार काही त्यांची नाही, पण त्यांना हे सांगितलं पाहिजे त्या कामामध्ये आमचा थोडा खारीचा वाटा आहे हे सुद्धा मला सांगायचं. खारीचा आम्ही भाजपचे सर्व आमदार रात्री यांना भेटलो. फडणवीस साहेबांना निवडणुकीच्या अगोदरची गोष्ट आहे, म्हटलं नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला पाहिजे. मागणी फार जुनी आहे, काय ना माहिती कल्पना. अनेक वेळा ते भेटले, हाके साहेब भेटले, आम्ही चर्चा होत नाही. फडणवीस साहेबांना साहेब म्हटलं हा प्रश्न आमचा आणि भाजपचे सर्व आमदार एकता नाही, सर्व आमदार होते आणि भेटलो त्यांना. फडणवीस साहेब म्हटलं उद्याच्या उद्या कॅबिनेटमध्ये ते मंजूर करू. आणि मग शिंदे साहेब ते होते आणि कल्याणकावर आम्ही होतो. फक्त आठवण करून द्यायची, काही नाही, फक्त आठवण. दुसरा एक तुम्हाला योगायोग सांगतो, दुसरा एक योगायोग सांगतो. संधी मिळाली बोलतो, संधी मिळाली बोलतो. काही आम्ही नांदेडला आपल्या कृषी महाविद्यालय व्हावं असं आमचं त्यावेळेस मंत्रिमंडळात होतो आणि त्यावेळेस शिंदे साहेब मुख्य आमचे उद्धव ठाकरेजी त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री. आम्ही ती सगळी इथून परभणी कृषी विद्यापीठाने ती फाईल मूव्ह केली होती की नांदेडला कृषी महाविद्यालय झालं पाहिजे. तर अडथळे येत होते, तर ती फाईल विभागीय आयुक्तांकडे गेली, विभागीय आयुक्तांकडे सचिवांकडे गेली. सचिव म्हणाले साहेब फायनान्सचा विरोध आहे त्याला. अर्थ खातं म्हणतं याला पैसे भरपूर लागणार, पैसे आपल्याकडे त्यांनी समजून सांगितलं. जागा आहे, सरकारी जागा आहे, राज्याचा मंत्री म्हणून मी मुख्यमंत्री झाला, मला माहिती आहे असा विषय. म्हटलं इथे जागा आहे, कृषी महाविद्यालयाची मोठी जागा आहे, कृषी महाविद्यालय ठराव आहे आणि म्हणून ती जागा उपलब्ध आहे, जास्त खर्च येणार नाही. आणि शेवटची कॅबिनेट होती, उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री, शेवटची मीटिंग होती आमची कॅबिनेटची मीटिंग. आणि ती फाईल एवढी मोठी फाईल आम्ही उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेलो. चीफ सेक्रेटरी म्हणले साहेब वित्त विभागाचा विरोध आहे त्या कामाला. मी चीफ सेक्रेटरीला म्हणालो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतात, सचिव घेतले, लक्षात ठेवा. तुम्ही सेक्रेटरी आहात, मी राज्याचा मंत्री आहे, उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हे काम झालं पाहिजे हे मी उद्धव ठाकरे सांगितलं. उद्धव ठाकरे फाईल पाहिली, ती फाईल निगेटिव्ह होती, शेवटी शेरा विरोधात गेला होता चीफ सेक्रेटरीनी. बरं मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी ती फाईल तेवढी थांबली. शेवटची कॅबिनेट झाली, मंत्रिमंडळ गेलं. आमचं मंत्रिमंडळ गेलं आणि कल्याणकरांचं आलं. आता कल्याणकर म्हणजे मुख्यमंत्र्यांचे उजवे डावे ऐका. आणि ती फाईल त्यांनी घेतली, रेडीमेड फाईल होती, फाईल घेऊन गेले, सही करून आले आणि आणलं. असा हा भाग्यवान माणूस आहे. काम माझं नाव घ्यायचं असं होतं कधी कधी हरकत नाही. काय हे दोन उदाहरणं सांगितले, बाकी भरपूर तरी होत भाग्यवान म्हणतो. नंतर खुलासा असेल केला, कधी कधी राजकारण सहन करावं लागते. ठीक आहे, माझी सरशी म्हणतात